हॅलो, नमस्कार मंडळी. मी ऋचा पुरडुपाध्ये स्वागत करते तुमचं आमच्या पहिल्या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही पूर्ण फॅमिली निघतोय शेगाव आणि अमरावतीला देवदर्शनासाठी. सो विचार केला या प्रवासात तुम्हाला सुद्धा घेऊन जाऊयात. आपण सगळे एकत्र मज्जा मस्ती देवदर्शन करूयात. आणि आता मी तुम्हाला थोड्या वेळात खाली गाडीत भेटते. आता मी निघतोय. सो भेटूयात तुम्हाला. हॅलो, तर आता आमचं सगळं सामान पॅक करून झालंय आणि आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यांची ओळख करून देते. ही माझी मावशी, ती माझी दुसरी मावशी आणि आता माझी आई तुम्हाला दिसेल, ती माझी बाजूला आजी बसली आहे आणि तो माझा कल्पेश काका आणि हा माझा छोटा भाऊ रुद्र. आता आम्ही तुम्हाला पुढच्या प्रवासात कंटिन्यू करतो. बघूयात पुढे काय होतं. थँक्यू. गाईस, आम्ही आता आलोय एका हॉटेलवर. त्याचं नाव आहे साई ढाबा फॅमिली रेस्टॉरंट. यू कॅन सी द ॲम्बियन्स. इट्स व्हेरी कूल राईट नाव. खूप चांगलं आहे तसं ॲम्बियन्स बघायला गेलं तर. रुचा, कुठे चालली आहे? शेगाव. तुझं चालू आहे माईक? नाही, माईक बंद आहे. चालू कर. इथे 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 सॉरी. आता कुठे जायचंय? शेगाव. जेवायला कुठे जायचंय? जेवायला इथे बसूयात. ॲम्बियन्स गाईस. जायचं कुठून? ते लाईन आहे, हे बघा ना. लाईन आहे, काइंड ऑफ लाईन आहे. आता आम्ही आलो इथे. तर बघूयात आपण. So now we have new member Rudra in the house who was shooting from morning and now he is vlogging also. कशा आहात गाईस तुम्ही लोक? कशा आहात? बरे आहेत का? व्हिडिओ बनवतोय. मग तुला काय असंच दाखवणार आहे? हा लोड भारी आहे ना. काय त्याच्यावरती बसतात? मी या लोडवर बसलोय सध्या. तर आपण रिव्ह्यू घेऊयात. तुम्हाला आतापर्यंत जर्नी कशी वाटली? मला तुला कसं वाटतं? आतापर्यंत तरी ठीक झाली. रुद्र माझ्यासाठी सीट सोबत भांडला नाहीये. बट लेट सी आता तू काय करतो. भांडणार तर आहे मी. आता आमची म्हातारी इज इन द हाऊस. आजी कुठे 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 ये देखो ये देखो आ गई है. और उसके पीछे ये हु इज दिस? आई डोंट नो. प्रिटी लेडी. आता बघूया. आता आम्ही जेवायला थांबलोय साई ढाबामध्ये. आता आमचं जेवण आल्यावर आम्ही जाऊन बाय. प्लॅन मध्ये चेंज आहे सध्या. आपल्या प्लॅन मध्ये काय चेंज आहे सध्या? आपण आपला पहिला वाला टेबल जो होता असं मस्त ओढण्यानी बांधलेला तो सोडून आपण जातोय खाटीवरती बसायला. आपण कारण की तिकडे खूप गरम होत होता. आता आपण जातोय खाटीवरती बसायला विच इज ट्रेडिशनल. मॅटर चालू आम्हाला जेवायला शोध मॅटर गाईस. नको शोध. ए भाई मारे मला. पर्सनल इश्यूज गोइंग ऑन. पर्सनल इश्यू मारतील मला. आता आपण बसणार आहोत प्रॉपर ट्रेडिशनल ढाबा स्टाईल जेवायला. चेक दिस आउट. आम्ही असाच रॅन्डमली शोधलाय, गुगलवर भेटला आम्हाला. आम्ही पेट्रोल भरत होतो. पेट्रोल नाही, सीएनजी. इज्जत काढू नको. पेट्रोल महाग आहे, सीएनजी स्वस्त आहे. आम्ही पेट्रोल भरत होतो. तर मग आता पेट्रोल भरता आता आम्हाला अचानक आम्ही तिकडे बसलो. हा, तर आता आम्ही बसलोय सध्या इथे. एकदा व्ह्यू दाखव. एकदा व्ह्यूज घ्यायचे. हे आमच्या घरातले सगळे फॅमिली मेंबर्स. सो तो शामियाना सोडून आम्ही इथे आलोय बघा. एवढं चांगलं ट्रेडिशनल ढाब्या स्टाईल जेवायला. आता फक्त झोपायचं बाकी. बघा ते काका कशी झोपलेत बघा. चिल मारतात, रील बघता असं तेवढंच बाकी आहे. मग आता जेवण आमचे ड्रायव्हर जे आहेत. ड्रायव्हर नाही, आमचा काकाच आहे चालवणार आहे. काय ग? मेन्यू दे. आता मेन्यू. हा, तर आपण कुठे होतो? हा, आता आम्ही जेवण नाही ड्रायव्हर. काका पण ब्लॉग बघणार आहे. आता तर आम्ही जेवायला थांबलोय. जेवण मग आम्ही पुढची जर्नी आमची कम्प्लीट करू. आणि हो, ऍक्च्युली हे नवीन आम्ही शोधून काढलं तर ह्याचा रिव्ह्यू पण आम्ही तुम्हाला देऊ. जेवण काय होतं, कसं होतं, म्हणजे तुम्ही पण येऊन जर हे येणार असेल तर ट्राय करू शकता. करू आम्ही तुम्हाला. येस, जर आम्हाला आवडलं तर. आणि वन मोर अनाउन्समेंट. आम्ही अमरावतीला जातोय पण त्याच्यामध्ये आम्ही अजून काहीतरी गोष्टी ट्राय करणार आहोत. ते तुम्हाला आम्ही तिकडे गेल्यावरतीच सांगू. ओके, सो स्टे ट्यून्ड. बाय बाय. हॅलो गाईस, तर आता आम्ही आलो आहे हॉटेलला. पण मसाला वापर संपला येऊन ठीक होता, पण सर्विस खूप महाग आहे. ऑर्डर घ्यायला खूप वेळ लावतात. कस्टमर घेऊन जातात तरी त्यांना फरक पडत नाही.
दिस इज व्हेरी भंगार बर्गर, पण सध्या मसाला वापरला तरी ठीक ठीक होतो. पण इम्पोर्टच्या भाजी आहे कसं आहे. तर गाईज आली आमची रोटी, राईस, नान आणि सगळ्या भाज्या तिकडे आहेत. म्हणजे आम्ही 2 भाज्या मागवल्या आहेत. तुझे काय काय मागवलं सांग जरा. पनीर हंडी आहे, एक वेज पटियाला, सॉरी माझा माईक ऑन नव्हता. एक पनीर हंडी आहे, एक वेज पटियाला आहे, रोटी आहे, बटर नान आहे आणि जीरा राईस दाल फ्राय. आता आम्ही हे खातो आणि तुम्हाला सांगतो की कसा आहे टेस्ट अँड ऑल. आम्ही सध्या खूप वैतागलोय कारण की याची सर्व्हिस खूप घाण आहे आणि मेन म्हणजे पंखे नाही आहेत, काय नाही आहे, गरमी होते. तो खूप मोठा एक इश्यू आहे इथे. भेटू ना, खाऊन सांग. तर सध्या गाईज आम्हाला आमचं जेवण आलं आमच्या समोर. तर हे बघा, ही आमची जाडी बहीण खाण्यासाठी तयार आहे पूर्ण प्रकारे. काय करते रुचा आता तू? मी आता रोटीची वाट बघते. हे आमचे काका आहेत आणि आमची भाजी आहे. तर गाईज आपण टेस्ट करून बघूयात कसं लागतंय ते. लिंबू कांदा नाही ते ना मला हवं. आणि टेस्ट करून बघू. पनीर हे काय होतं काका, तू का भाजी मागवलेली? पनीर पटियाला ना? सॉरी गाईज, व्हेज नाही, पनीर पटियाला होता. टेस्ट आहे चांगली आहे, बटर वगैरे चांगलं यूज केलेलं आहे. टेस्ट आहे. काही पनीर पटियाला खाल्ले आपण. पनीर हंडी खाऊन बघूया. पनीर हंडी पण चांगली आहे. त्याचा टेस्ट जो आहे ना तो शेवटी येतो. हां, तुझा रिव्ह्यू काय? भाज्या दोन्ही पण चांगल्या आहेत. मला पनीर पटियाला थोडी स्लाइटली स्पायसी आहे कम्पेअर्ड टू पनीर हंडी, पण दोन्ही पण छान आहेत. दोन्ही पण तुम्ही ट्राय करू शकता. पण मी स्पाइस लेवलसाठी पनीर हंडीच खाईन. सो तुम्ही येऊन ट्राय करू शकता म्हणजे इफ यू वॉन्ट. पण रोटी सब्जी चांगली आहे. फ्लेवर कसा आहे त्याचा? कशी काय नाही मावशी, फ्लेवर आहे त्याचा. खराब नाही. भेटू आता जेवतो मी. माझा रिव्ह्यू पण तोच आहे की आम्ही आधी तुम्हाला सांगितलं की भाजी चांगली आहे, पण नंतर टेस्ट केल्यानंतर कळलं की थोडी खराब झाली आहे. पण दुसरी भाजी चांगली होती. सर्व्हिस पण ठीकठाक म्हणू शकतो, पण गरम पण होत होतं. परत सिनियर सिटीजनना चालावं पण लागतं, त्यामुळे कदाचित तुम्हाला सोर्स असेल जसं मावशी बोली नाही लागत असतं येऊ शकता. बाकीचं आपण पुढे बघूयात. हॅलो, तर आता आम्ही जेवून निघालो आहोत शेगावसाठी आणि शेगावसाठी आम्ही समृद्धी महामार्गाने प्रवास करतोय. तर तुमच्यापैकी किती जणांनी समृद्धी महामार्गाने प्रवास केलाय किंवा किती जण करू इच्छितात हे कमेंट्स करून आम्हाला सांगा. बोला. हॅलो, तर आता आम्ही चहा प्यायला थांबलोय. कुठे थांबलो ते मलाही आयडिया नाही कारण की आम्ही सगळे झोपलो होतो. पण समृद्धी महामार्गाने एक असं थोडंसं टर्न जातो, त्याच्यावरनं खाली उतरलं की एक पेट्रोल पंप आणि त्याच्या समोरच महाचहा म्हणून काहीतरी एक दुकान आहे. तिकडे चहा, कॉफी, स्नॅक्स आयटम्स, मिसळपाव वगैरे मिळतात. तर चहा वगैरे आम्ही प्यायलो आणि आता निघू 5-10 मिनिटात. पण पूर्ण समृद्धी मार्गावरती तुम्हाला ना पाणी मिळेल ना चहा मिळेल, म्हणजे पूर्ण हायवेवरती ना तुम्हाला वॉशरूम मिळेल एखादं. हाच एखादा आम्हाला टर्न दिसला तिकडे आम्ही आलोय आता. तर रुद्र बोलेल तुमच्याशी. हॅलो गाईज, हॅलो. तर आम्ही लोक आता सध्या आहोत जसं सैनी सांगितलं तसं आम्ही एक म्हणजे HP चा पंप आहे तिथेच एक महाचहा म्हणून आहे, एक महाचहा.
तर काय नाही, चहा वगैरे ओके होता. आम्ही काय खाल्लं तर नाही आहे सध्या. तर आता आम्ही दोघं बसलो आहे, घरातल्यांची वाट बघतो, ते येतील. आता थोडे फोटोज वगैरे क्लिक करू आणि मग आम्ही निघू. आता आम्ही तुम्हाला 5 तासानंतर डायरेक्ट शेगावला भेटू. झोपणार आता आम्ही आणि मग भेटू डायरेक्ट. स्टे ट्यून्ड. बाय बाय. हॅलो. तर काल रात्री आम्ही शेगावला 12 वाजता पोचलो, म्हणून तुम्हाला अपडेट नाही करू शकलो. आणि आम्हाला ॲक्च्युली 20वा भक्तिनिवासमध्ये जायचं होतं, पण ते सगळं हॉलिडेज ड्यू टू बंद होतं. पण हे साई गजानन लॉजिंग अँड रेस्टॉरंट म्हणून होतं, तिकडे आम्ही काल रात्रभर राहिलो. आता आम्ही जातो शेगाव गजानन महाराजांचं दर्शन करायला आणि पुढे काय असेल ते आम्ही अपडेट करतो. हॅलो. तर आता आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात पोहोचलोय. कदाचित आत कॅमेरा अलाउड नसेल, तर आम्ही आज जाऊन बाहेर येऊन तुम्हाला अपडेट करतो. ही आम्ही सगळे. हॅलो. तर आता आमचं दर्शन झालंय आणि आम्ही आता चहा प्यायला आलोय. हा काकांचा गावरान गुळाचा चहा आहे, ते पण ते कोळशावरती बनवतात. प्लीज दाखव. चहाची टेस्ट सगळे सांगतील. पहिले माझा काका सांगेल. एक नंबर चहा आहे. मी अजून चहा नाही प्यायले, मी पिऊन सांगते तुम्हाला. खूप सुंदर चहा आहे. म्हणजे मंदिरातून झाल्यावरती तुम्ही तिकडे कचोरी खाऊन इथे चहा प्यायला नक्कीच येऊ शकता. हॅलो. तर आमचं सद्गुरू नरसिंह सरस्वती यांचं मंदिराचं दर्शन घेऊन झालंय आणि त्यांचा जन्म त्यांच्या वाड्यात झाला होता. तो वाडा बघायला आम्ही आलोय. वरती आहे त्यांचा वाडा, पहिल्या माळ्यावरती, पण तिकडे शूटिंग अलाउड आहे की नाही माहिती नाही, म्हणून ते घेतलेलं नाहीये. तुम्हाला इकडनं त्यांचं नाव, नेम प्लेट दिसत असेल. थँक्यू. गटर डायरेक्ट मजा आली. सोलून देऊ काय? सोलून नाही, मग तसंच खातो. सोलू नको देऊ. हॅलो. तर आता आम्ही आलो आहोत गणोजात, गणोजा देवीचं दर्शन करायला. जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की अंबाबाईचं दुसरी प्रतिकृती ही गणोजा गावात आहे, गणोजा देवी. तुम्हाला मी बाहेरच दाखवू शकते, आतनं त्यांनी अलाउड नाही केलंय. पण देवीची जी काही स्टोरी आहे की देवीचं मंदिर इथे किंवा अंबाबाईची दुसरी प्रतिकृती इथे आली कशी, ते आता माझी आई तुम्हाला थोड्याच वेळात सांगेल. पण तुम्ही बाहेरनं दर्शन घेऊ शकता. तुम्ही म्हणजे तुमचं काय इथे काय काम करता, तुम्ही काय पोस्ट असं काय सांगू? करू का सुरू? ठीक आहे. मी येते व्यवस्थापक. तिकडे तिकडे थोडं इकडे पकडा आणि बोला. मी या संस्थांमध्ये व्यवस्थापक आहो. माझं नाव अनिल रामकृष्ण इसळ. आपल्या देवीची अशी आहे की 500-600 वर्षापूर्वीपासून हे मंदिर इथे आहे. आणि एक गणू नावाचा भक्त होता. तो दरवर्षी कोल्हापूरला पायदळवारी करायचा. आणि असं करता करता साधारण त्याचं उतार वय आलं. त्यावेळेस त्याला वाटलं आता आपण पुन्हा माऊलीच्या भेटीला किंवा वारीला येऊ शकणार नाही. म्हणून त्या दिवशी त्याने माऊलीला सांगितलं का याच्यानंतर मी येऊ शकणार नाही, ही माझी शेवटची वारी. तर त्या गणूभक्ताला माऊली प्रसन्न झाली आणि म्हणाली की तू आता येऊ नको, मीच तुझ्या मागे येतो. आणि त्याला खूप आनंद झाला. मग गणूभक्त निघाले, त्याच्या मागं माऊली निघाली. चालत चालत इथपर्यंत आले. गणूभक्ताला वाटलं आता आपलं गाव इथून जवळच आहे, म्हणून माऊली खरंच आली का नाही म्हणून त्याने मागे वळून बघितलं. तर माऊली पाषाणरूपी मूर्ती होऊन तिथे थांबली आणि गणूला सांगितलं, गणू जा, तू वचन मोडलं. म्हणून या नावाला गावाला गणोजा देवी हे नाव आहे. आणि या पद्धतीनं माऊली इथे
स्थापन झाली. धन्यवाद. हॅलो. तर आजचा आपला अजेंडा कंप्लीट झालाय. शेगावचं गजानन महाराजांचं दर्शन घेऊन झालंय, गणोजा देवीचं दर्शन घेऊन झालंय आणि आता आम्ही फायनली अमरावतीत हॉटेल रेजन्सीमध्ये स्टे करतोय आजच्या रात्रीसाठी. आम्ही शेगावलाही श्री गजानन लॉजिंग आणि बोर्डिंग होतं आय गेस. तिकडे थांबलो होतो काल रात्री. तिकडे पण सेम अमाउंट पे केली होती, पण म्हणजे रूम काही खास नव्हत्या. पण इथे आम्ही सेम अमाउंट दिली आहे अमरावतीत सुद्धा, आणि इकडच्या रूम खूप सुंदर आहेत. म्हणजे वॉशरूम्स क्लीन, बेडरूम्स क्लीन, बेडशीट, एव्हरीथिंग इज टॉप नॉच. सो दीज रूम्स विल रेकमेंड हॉटेल रेजन्सी इन अमरावती. तुम्ही इथे नक्कीच येऊन राहू शकता. आणि ह्यांचं स्वतःचं इन हाऊस रेस्टॉरंटसुद्धा आहे. पण त्यांचे आज कुक नसल्यामुळे ते आज आम्ही टेस्ट नाही करू शकलो जेवण, नाही तर त्यांच्या जेवणाचाही रिव्ह्यू दिला असता. आणि आज आम्ही जेवलोय समोरच आमंत्रण म्हणून एक रेस्टॉरंट आहे, त्यांच्याकडनं पार्सल आणलं, कारण की आज आमच्यात कोणातच ताकद नव्हती. आमचा छोटा भाऊ आहे, म्हणजे माझा छोटा भाऊ आहे रुद्र, तो जाऊन पार्सल घेऊन आला. त्यांचं जेवण सुद्धा खूप सुंदर होतं, म्हणजे 2 भाजी, रोटी आणि नूडल्स. दाल राईस खायची पण इच्छा नव्हती. ते जेवलो आणि आता तुम्हाला अपडेट करायला आलो. सो शेगावमधला तुम्हाला रिव्ह्यू दिला हॉटेलचा, हॉटेल रिजन्सीचा सुद्धा तुम्हाला रिव्ह्यू दिलाय. सो आम्ही तरी सगळे तुम्हाला हॉटेल रिजन्सी रेकमेंड करू अमरावतीत. आणि उद्या आम्ही नांदेडमध्ये एका देवदर्शनासाठी जातोय. कदाचित तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल रेणुका देवी. तर माहूरगडला रेणुका देवींचं दर्शन करायला जातोय. उद्या आम्ही तुम्हाला अपडेट करू. स्टे ट्यून्ड.